लाडकी बहिणींनी तुम्ही आता जर बघितलं असेल थंबनेल मध्ये की जे अपात्र महिला जे आहेत ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत तर त्या सगळ्यांचे हप्ते सुरू होणार आहेत. 1500 रुपये त्यांना सुद्धा भेटणार आहे. तर ही जी न्यूज आहे ही मी तुम्हाला आता पुढे दाखवतो, पण ह्यामध्ये काय खरं आहे आणि काय खोटं आहे, कारण की आता एक एक जण ह्यामध्ये हे पण म्हणत असेल की हे खोटं आहे का, ह्यामध्ये न्यूज आहे का नाही, नोटीस आहे का. तुम्हाला मी ते दाखवणार पण आहे, नोटीस वगैरे काय असेल तर ते. आणि पाठीमागच्या जे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विनंती अर्ज म्हणून कमेंट करा, कारण की बाकीचे बरेचसे असे लाडकी बहीण जे आहेत की त्यांनी मागणी करत आहेत की सरकारला की तुम्ही ज्यावेळी पात्र केला आम्हाला तर त्यावेळी तुम्ही सगळे आम्हाला लाभ देत होता, बट आता जे आहे अपात्र केलं तर त्याचं कारण काय आहे. आम्ही अपात्र होण्याचं कारण काय आम्हाला तर माहित पाहिजे, लाडकी बहिणींना तर माहित पाहिजे की तुमचं कारण काय तुम्हाला अपात्र करण्याचं. म्हणजे एक एक जे लाडकी बहीण आहेत की त्यांनी अक्षरशः भाड्याने राहतात, त्यांनी त्यांचं सरळ घर नाही आहे, स्वतःचं घर नाही. एक एक जण स्वतःचं घर आहे बट पत्र्याचं घर आहे, ह्याचं नॉर्मल एकदम नॉर्मलचं घर आहे, म्हणजे असं मोठं त्यांच्याकडे कार नाही काय नाही, तरी सुद्धा त्यांनी अपात्र झालेले आहेत. तर ह्याच्या पाठीमागचं कारण काय, अपात्र करण्याचं कारण काय. आम्हाला लाभच भेटला नाही अजूनपर्यंत. थोडे हप्ते आले, 4-5 महिने हप्ते आले, त्यानंतर बंद झाले पैसे. तर असे भरपूर लाडकी बहीण आहेत. असे जे कोणाला 4-5 महिने आले, 5-6 महिने जे हप्ते आले त्यानंतर बंदच झालेले आहेत. तर तुम्ही कमेंट करून सांगा मग तुम्हाला कोणतेपर्यंत म्हणजे हप्ते आलेले, तुम्हाला 4-5 महिने हप्ते आले का, 5-6 महिने हप्ते आले का, नंतर बंदच झालेले आहेत. आणि ज्यांची तर ई केवायसी होऊन सुद्धा हप्ते आले नाही तर त्यांनी तर त्या लाडक्या बहिणीने कमेंट करून सांगा कोणाची केवायसी होऊन सुद्धा हप्ते आलेले नाही आहेत. कारण की आता आम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, मागणी करायची आहे आणि त्यामध्ये विनंती अर्ज म्हणून कमेंट करा. भरपूर लाडकी बहीण पण करत आहेत, तुम्ही पण करा. हे जे व्हिडिओ बघत असेल तर पाठीमागचा पण व्हिडिओ आहे, तर विसरू नका कमेंट करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब करा मी का म्हणतो, कारण की जसं तुम्हाला माहिती मिळते तसं अजून लाडक्या बहिणींना बरेचसे, तुम्ही जर सबस्क्राईब केला तर युट्यूबची पॉलिसी युट्यूबला कळतं की बाकीच्या आणि जे असेल लाडकी बहीण वगैरे तर त्यांच्या पुढे ते व्हिडिओ पाठवतो तो, त्यामुळं त्यांना पण मग ते माहिती कळत जाईल. म्हणून मी सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जे हप्ते कसं सुरू होणार आहेत 1500 रुपये लाडकी बहिणीचे जे अपात्र ठरलेले जे आहेत त्यांचे हप्ते कसे सुरू होणार आहेत. ज्यांची ई केवायसी 31 डिसेंबरच्या अगोदर ज्यांची झालेली आहे आणि त्यांना हप्ता भेटलाच नाही, त्यांना म्हणजे त्यानंतर सुद्धा हप्ता भेटला नाही ई केवायसी होऊन सुद्धा, असे पण भरपूर लाडकी बहीण आहेत. त्यांची ई केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नाव होतं त्यावेळी त्यांनी आणि परत त्यांचं ई केवायसी झालेली आहे. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत जी मुदत होती त्यामध्ये त्यांची ई केवायसी झालेली आहे. तर त्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये हप्ता परत सुरू होणार आहे. आणि ह्यामध्ये जर बघितलं तर त्यांना पाठीमागचे जे रखडलेले जे हप्ते आहेत, म्हणजे पाठीमागे थांबलेले सगळे जे हप्ते आहेत ते सगळे भेटणार का. तर पाठीमागचे हप्ते जे आहेत ते 2 महिन्याचे हे हप्ते भेटणार आहेत. पाठीमागचे जर जून 2025 मधले जे हप्ता असेल तर ते भेटणार नाही. 2026 मधले जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासूनचा हप्ता असेल तर ते जानेवारीचा हप्ता भेटणार त्याची गॅरंटी नाही आहे, बट फेब्रुवारी महिन्यापासून जे हप्ते थांबलेले आहेत ते हप्ते लाडके बहिणींना भेटणार आहेत. आणि एकत्रित सगळे पण भेटू शकतात, कारण की त्यांची जे चेकिंग चालू जे आहे अजून पण चेकिंग चालू आहे. परवा मंगळवारी बैठकी झालेली आहे मंत्रिमंडळामध्ये. मी तुम्हाला व्हिडिओ पण त्याबद्दल सांगितलं होतं मी की त्यांची मीटिंग आहे, ती मीटिंग पण झालेली आहे आणि त्यामध्ये फक्त त्यांनी काय चेंज केलेले आहेत मी ते पण सुद्धा तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते सांगणार आहे, कारण की त्यामध्ये त्यांनी नवीन रूल्स पण आणलेले आहेत. आणि लाडकी बहिणींसाठी एवढं उशीर पण का होत आहे, कारण की त्यांचं जे आहे हे जे फ्रॉड सगळं चालू आहे तर त्या बाबतीत त्यांनी उपाय काढून लाडक्या बहिणींना, सगळ्या लाडक्या बहिणींना कंटिन्यू प्रत्येक महिनी हप्ते येत राहावं असं त्यांनी हे त्यामध्ये रूल्स चेंज करायला लागलात. तर त्यामुळं तुमचं जे प्रॉब्लेम आहे की ज्यांची ई केवायसी झालेली नाही आहे, ज्यांची ई केवायसी होऊन सुद्धा पैसे आले नाही आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपयेचा हप्ता आणि परत लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्यामुळं आपल्याला जे काम करायचं आहे, तर तुम्ही मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे ते मागणी अर्ज जे आहे मागणी करायचं आहे, त्यामध्ये विनंती अर्ज म्हणून कमेंट करायचा आहे. तुम्ही व्हिडिओ नाही बघितला असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलवर आहे. आणि आता पाठीमागच्या वेळेस मी आता थोडे अगोदर मी अपलोड केलेला आहे तर तेच व्हिडिओ आहे विनंती अर्ज म्हणून, ते कमेंट करा त्यामध्ये. आणि भरपूर जर ह्यामध्ये व्हिडिओमध्ये पण कमेंट करा, म्हणजे जसं की आपल्याला पण पुढे पाठवता येईल. मी एवढे कमेंट करा कमेंट करा कमेंट करा जे सांगत आहे, मी एवढं का सांगत आहे, कारण तुम्हाला हे जर अकवर्ड वाटत असेल, अवॉइड वाटत असेल तरी मी एवढं का सांगत आहे, कारण की मी ऑफिसमध्ये स्वतः मी गेलेलो होतो ना, तर तिथे काय सांगत आहेत की बरेच असे लाडके बहीण आहेत की जे ई केवायसी मध्ये अपात्र झालेले आहेत, पात्र होते तरी पण अपात्र झालेले आहेत. तर त्या लाडक्या बहिणींनी मोर्चा काढला, पोस्टर तर दाखवले किंवा सोशल मीडियावर जे त्यांनी नोटीस पाठवेल तर त्या बाबतीतच सरकार निर्णय घेतोय. कारण की नाहीतर सरकारला हे वाटते की म्हणजे हे लाडकी बहिणी अपात्रच होते आणि ह्यांना गरज नाहीच आहे.
त्यामुळं ह्यांनी काय ह्यांच्याबद्दल काय येतच नाही आमच्या समोर. तर म्हणून मी कमेंट करा म्हणून का सांगतोय, कारण की जेवढं सोशल मीडियावर जेवढं लाडक्या बहिणींचं कमेंट किंवा जेवढं सोशल मीडियावर पोस्टर किंवा मोर्चा जे हे असते सगळं, एवढं जेवढं येईल ना, तर तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. बरेच असे लाडकी बहिणी की आम्ही सगळं कमेंट करत असतोय, सारखं तेच सांगतात आम्ही कमेंट करत असतोय, तरी सुद्धा काय होत नाहीये. तर ह्याचं काय होत नाही समजू नका. हे जेवढं आपलं कमेंट आहे ना, हे कदाचित कदाचित पुढे जाऊन ही आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतोय. म्हणून मी सांगतोय की कमेंट करा, कारण की तुम्ही कमेंट नाही केला तर आपल्या सरकारकडे पण जाणार नाही की म्हणजे कोण काही सांगतच नाहीये वगैरे म्हणून. तर म्हणून जेवढे सोशल मीडियावर जेवढे युट्यूबर जे आहेत की त्यांनी पुढे पाठवत आहेत, अर्ज देत आहेत, विनंती करत आहेत, तर ते सगळ्यांच्या बद्दल नंतर ना असं सरकारला कळेल की बाकीचे लाडकी बहीण पण हे विचार करतात आणि त्यांना पण पाहिजे असं त्यांनी समजतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तर बाकीचे जे राहिलेले हप्ते जे आहेत आणि त्याबद्दल मी जे नोटीस आहे, लवकरात लवकर तुम्हाला मी अपडेट देणार आहे. आणि जी पाठीमागच्या वेळी पण जे कागदपत्रे काय लागणार आहेत ई-के-वाय साठी नवीन जे चालू झाली तर त्या सुद्धा पण मी आता तुम्हाला तुम्ही कागदपत्रे म्हणून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण प्रतिसाद भेटलेला आहे. त्यामध्ये पण कागदपत्रे म्हणून भरपूर जण कमेंट केलेले आहेत. तर त्या बाबतीत मी लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला मी कागदपत्राबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला देईन. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.